तर सगळीकडे विषय चाललाय रायरेश्वर क्लायमेट सगळे स्टेटस बघून दमलो. आता आपण चाललोय रायरेश्वरला, मेवणी बायको मी. कुठं जायचं नाही, फक्त क्लायमेट बघायचं. काय नुसता क्लायमेट. चला. हे रायरेश्वर आहे, तिथं पूर्ण धुक्याने रायरेश्वर झाकलेलं आहे. आपण थोड्या वेळात तिथं पोहोचायचं आहे. आता आपण अर्ध्यात आहे पब्लिक. आपण आता आलोय रायरेश्वरच्या थोडं खाली. रायरेश्वर अख्खं झाकलेलं आहे. तुम्हाला खूप सारे दाखवायचं आहे मला. माझं गाव खालीच आहे. इथे 7 कलरच्या रंगाची माती, नंदीच्या तोंडातून येणारं पाणी, महाराजांनी पहिली शपथ घेतलेली आणि क्लायमेट तर बाप असणार आहे. तर आपला ब्लॉग पहिलाच आहे, सगळ्यांनी बघा. एकदम कडक. आमचे जोडपं आले बघा, नाद करते काय फुल सिसट चालले, कारण की आमची स्कूटी लय जोरात आहे, पळती. मेवणी म्हणत होती काय आहे आमच्या गावाला, तर तिला दाखवायचं काय आहे बोर आणि काय आहे आमची गावं. तर चला पुढे भेटूया. बघत राहा, जाऊ नका कुठे. कसा आहे विषय, दुःख बघा दुःख, विषय बघा कसा आहे. यायलाच लागतंय रायरेश्वर. केंद्रागड तर बघू शकता, अख्खा दुःखाने हे गेलाय, दिसतच नाही. तिकडं नवरा नवरीचा डोंगर आहे, तो पण दिसणार नाही. हे वायपट्टा आणि आपलं रायरेश्वर. फोटोग्राफी चालू आहे सगळ्यांची. चला आता फोटो काढू, थोड्या वेळातच भेटू आपण. डिक्की मध्ये सामान आहे, कोणीच कचरा खाली नका फेकू. खिशात ठेवा. हे घ्या तुमचं सगळं सामान, खिशात ठेवा. जाताना आपल्या घरी घेऊन जावं. चला. मसाले भात कसा आहे, मसाले भात कणकणीत, पैसा वाचाव कार्यक्रम. बॉबे बिबे खाण्यात बारक्या बरोबर. तर आता रायरेश्वरच्या पायथ्याशी आहे आपण, चाललोय आम्ही. कुणीच अपशब्द वापरायचे ना, सगळ्यांनी ऐका. अरे कोण सांगता महाराजांच्या इथं सांगते येडे, जरा ऐकच आहे. कॉमेडी महत्वाची का, कळते ना अशी. इथं शब्द काहीच वापरायचे नाही. मस्तपैकी महाराजांचं नाव घेत वर चढायचं. जे कुरकुरे बिरकुरे घेतलेत ते सगळ्यांनी खिशात टाकायचे. हे ब्लॉगिंग का मी करतोय, जेवढे ब्लॉगर आहेत त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी वर गेल्यावर बघतो खूप कचरा असतो. सगळ्यांनी जे खायला प्यायला आणता तुमच्या बॅगेत टाकत जावा. तर चला निघायचा. छत्रपती शिवाजी महाराज की. आमची मेवणी बाईला खुश झाली क्लायमेट बघून. त्यांच्या गावाला असलं क्लायमेट नसते, नुसत्या इमारती. असं लागतं कळलं का. ह्याला म्हणतात गाव, ह्याला म्हणतात निसर्ग. काय काय आहे तुमच्या बोरमध्ये, दिसलं का. दिसलं. चला. तुम्हाला आज आम्ही सांगणार आहे की रायरेश्वरवर किती पायऱ्या आहेत. ब्लॉग सोडू नका, बघत राहा. आम्ही दोघंच फक्त बिन चप्पल आहे, पूर्वान मी. हे चप्पल चढून घालून चढतात. थकली पकड, मी पण थकलो. भाई पहिले मावळे कसे सर करत असतील, कसे जिंकत असतील. इथंच पामलो आम्ही. बाई खास फरमाईश सेल्फीने घे. सेल्फीने घेतलंय मॅडमला. आप्पा फक्त निसर्ग बघाव, सगळं थकान बिकान निघून जाते. काय काय रोशनी, आमची डॉरीमन बघा एवढी आहे तरी चालते. हा आणि साक्षी एवढी एवढीची येते, नाटक करते. तर ह्याला म्हणतात वजन घेऊन चालणं बिना हातात. हाय का नाही. लाजली पोरगी, लाजली. आप्पा नाट करती काय, यायलाच लागतंय रायरेश्वर. ते बी बिन चप्पल. मेवणी पण बिन चप्पल आहे. कुठे कचरा. हा कचरा दाखवतो, मुद्द्याचा विषय. जे पर्यटक येतात लय कचरा करतात, ते कचरा दाखवतो आम्ही. हे बघा नुसते कचऱ्या. हे कचरा उचलायला सुरुवात करा सगळ्यांनी, थोडा थोडा. हे ती मोठी बॅग घे, त्या मोठी बॅगेत टाकू. आहे ना खाली एक. थकला, दोघं थकलेत. आणि मेवणी कुठे. मेवणे तू माझ्यावर चालली पाहिजे राव. मेवणी बघा खरंच चांगली आहे. चप्पल विप्पल नाही, सर करते. फर्स्ट टाइम आहे. बायको खाऊची. बायकोला बोललं डुंगना पड, जरा व्ह्यू पडतील. चल चल चल, ये चल माझ्या बरोबर. बसला मध्ये तरी चालेल रे. हा मग असं पण ओलच झालं. आता पाऊस पडतोय. पावसाळ्यात नीट या रायरेश्वरला येणाऱ्यांनी. हा काय पहिल्या जुन्या शिड्या आहेत, किती छोट्या होत्या बघा, आता मोठ्या केल्यात. अख्खं दुःख आहे, अख्खं सगळं दुःख आहे. सगळीकडे दुःख भरलंय अख्खं. तुम्ही बघू शकता. ही मजा आहे रायरेश्वरला येण्याची.
निसर्ग एवढा भारी दिसतो ना. तर आम्ही बरोबर रायरेश्वरच्या वर सगळ्या शिड्या पार करून पोहोचलेलो आहे. किती शिड्या आहेत दाद्या? 295 शिड्या आहेत. सगळी थकलोय. नॉनस्टॉप आलं ना, थांबणं बिमणं हा प्रकारच नाही. या पट चल. आता व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा, वरती व्ह्यू. खरोखर या रायरेश्वरला फुल एन्जॉय. उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये पाऊस आहे त्यामुळे एन्जॉय. आता सुट्ट्या घ्या 3-4 दिवस आणि या फिरा आमच्या इथं. काल सगळ्यांनी हा व्ह्यू व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेला. आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. इथे चालताना नीट चालला रे, इकडे साप वगैरे जास्त असतात. छत्रपती शिवाजी महाराज की असा आवाज टाकला की अजून जोश येतो. झाला म्हणून आधी मध्ये टाकत जायचं, तुम्हाला पण खडकून जोश येईल. काय कुठे गेकडा? तर आपण आता गडावरच चालतोय वरती. धुकं बघू शकता, पूर्ण गडावर धुकं पसरलंय. एक नंबर वाटते, एक नंबर. तर आता आपण रायरेश्वरच्या वरती आलोय. इथे चालताना एकदम सावधानी बाळगा. इथं खूप विषारी साप असतात, कारण की आम्ही लहानपणापासून आमचं गाव बाजूलाच आहे, आम्ही येत राहतो इथे, बघतो सारखे साप असतात. आणि इथं दवाखाना खूप लांब आहे, म्हणून इथून चालताना केअरफुली वगैरे एकदम बारकी पोरं पण घेऊन येत असाल तर नीट मंदिरापर्यंत पोचवा त्यांना. गडावर फक्त भात घेऊन चालायला एवढा कंटाळा येतोय. तर मावळ्यांनी किती काय केलं, तलवारी ढाली घेऊन चढल्या. बोल. कॅमेरा चालू नाही नाही नाही, फक्त शिड्यापासून इथपर्यंत घेऊन आले भात, फक्तच आहे ते. हा बरं, बॅग बिग नाही दिली तुझ्या कमरेला लटकन. मावळे होते, आपण मावळे पण ती नंतर आपण त्यांच्याच ह्याच्यातले, त्यांच्यासारखं थोडी आपण मराठी आपण मराठी आहेत. मग झुकलं नाही पाहिजे. घे डोक्या आणि चाय कान 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 कान. बघ ना, स्वतः मोकळा व्हिडिओ बनवतोय मी. डोक्यावर डायरेक्ट घेतलं असतं काय मोठं असतं तर. घे की मग, एवढं घे. चल भात तूच घे, तुला कंटाळा येतो ते सांग. बरं चल. तर आता आपण आलोय नंदीच्या इथे. नंदीचं पवित्र पाणी बघूया. नंदीचं पवित्र पाणी आहे तिथूनच. शेवटी आपण पोचलेलोच आहे. तिथं महाराजांनी पहिली शपथ घेतलेली. एरिया बघा फक्त. इथं लय जांभळं असतात मे मध्ये, पण मे मध्ये असा पाऊस झालाय उन्हाळ्याच्या सुट्टीत की जांभळं सगळी खाली पडले असतील. बरोबर कशी आहे कुट्टी पाय. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा. महाराजांनी करंगळी कापून पहिली स्वराज्याची शपथ इथं घेतलेली 1646 मध्ये. इस्त्री पिंडाच्या महाराजांनी स्वतःची करंगळी कापून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. हर हर महादेव. हे महाराजांच्या पुढचं जन्नीचं मंदिर आहे, जन्नी देवीचं. तर काम चालू आहे. नेते लोक आहेत ना, सगळ्या गोष्टी करतील, पण महाराजांचे गड किल्ले कधीच करू शकत नाही. तर इथं स्कॅनर आहे, बघू शकता तुम्ही. तर पर्यटक आपले जे मराठी ब्लॉगर वगैरे आहेत त्यांनी इथं स्कॅन करू शकता. आम्ही पण करणारच आहे दाखवूच. आणि हे मागं पण रायरेश्वरचं काम चालू आहे. आपल्या रायरेश्वरचं मंदिर, तिथं महाराजांनी शपथ घेतलेली, मी डिटेल दिली आहे तुम्हाला. ते पण उघडलेलं आहे पूर्ण. बघा, नेते लोक काय कामाचे नाही. आपलं महाराजांचे गड किल्ले ते कधीच सांभाळू शकत नाही. दुसरं काहीतरी आचाड फाचाड करत बसतील, पण ह्या गोष्टी कधीच करू शकत नाहीत ते. पेमेंट झालंय हळू. तर ही छोटीशी भेट आहे. जितकं आपण मोठं होऊ तितकं मंदिराला पैसे देऊ. कुठंतरी बाहेर पैसे वेस्ट करण्यापेक्षा आपल्या मंदिराला गड किल्ल्यांना पैसे देणं सनातन धर्मातल्या सगळ्यांनी मागं पुढं बघायचं नाही. जसा मी मोठा होईल, 300 रुपये दिले, उद्या 3000 एक देईल, 3 लाख देईल. तर आपले जेवढे ब्लॉगर आहेत जे खरोखर पैसे कमवतात सोशल मीडियामधून, त्यांनी सपोर्ट करा आपल्या गड किल्ल्यांना, मंदिरांना. चला, धन्यवाद. हर हर महादेव. तर घेऊ विषय रायरेश्वरचा. भात, भजी, मस्तपैकी चिप्स यायला लागतंय रायरेश्वर. काय चला, जॉब 24 तास. बॉस चाल बैठ चल उठ ऐसा नाही मागताय काय, तो बॉस बोलणार आहे उठ बस. मराठी पोरांनी उद्योग करा, सोशल मीडियामध्ये पैसा आहे. मी स्वतः सांगतोय, 9-8 महिने झाले मी व्हिडिओ बनवतोय, पण बऱ्यापैकी पैसे कमवतोय. आपल्या मराठी मुलांनी सगळ्यांनी सोशल मीडियावर जोर द्या. हाय पैसा आहे. मी खोटं बोलेल का? मी मराठी मुलगा आहे, स्वतः सांगतो. सोशल मीडिया करा. निश्चित कुणाच्या तरी बॉस गुजरात आणि बिजरात त्यांच्या हाताखाली कामं करू नका. चहाची टपरी टाका, काय बी टाका, मंचुरियनचं टाका, चायनीजचं टाका,
त्या म्युन्सिपाल्टीवाल्यांना हप्ता द्या 2-3 हजार रुपये, पण आपल्या मराठी पोरांनी आहे ना, आणि हे एन्जॉय करा, हे निसर्ग आहे. आता तर आपण सुरुवात केली, म्हणजे माझ्या ड्रीममध्ये थोड्या गोष्टी व्हायला लागल्या सक्सेसफुल. माझं लग्न झालं आहे, माझी बायको लक्ष्मी आली तेव्हापासून. तर तुम्ही पण फोकस करा, तुमच्याकडे टॅलेंट आहे ना, तर त्या टॅलेंटचा वापर करा सोशल मीडियावर आणि करून दाखवा. मराठी पोरांनी जास्तीत जास्त मी सपोर्ट करेल, स्वतः कोलॅबरेशन करेल, तुमचे कंटेंट चांगले असतील. लाख व्ह्यूज तर मला येतातच दिवसाला. इंस्टाग्रामला एक कोलॅब केला, तुमचे 50,000 व्ह्यू येतील माझ्यामुळे. हळूहळू तुम्ही पण ओळखाल 10 लोकांना. ते करा, दुसऱ्याच्या हाताखाली कामं नका करू, ही एन्जॉय करा आयुष्यात फिरण्याची. मेवणीबाईंसाठी खास दामलं. हबीबी कम टू रायरेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज की जय.